नावाची मत्स्य क्रांती, मत्स्य प्रकल्पातून समृद्ध गाव म्हणून नवी ओळख। पन्हाळा तालुक्यातील मालेगाव लवकरच मत्स्य प्रकल्पातून समृद्ध झालेले गाव म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास कोल्हापूरच्या मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त जयश्री शेळके यांनी व्यक्त केला। राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त माले येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या मत्स्य खाद्य निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन जयश्री शेळके यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी मत्स्य बीज निर्मिती, बायोफ्लॉक मत्स्यपालन, मत्स्य खाद्य निर्मिती आणि विक्री प्रकल्पांच्या माध्यमातून मालेची मत्स्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण होत असल्याचं सांगितलं। कार्यक्रमात पन्हाळा तालुक्यात सुमारे 9 कोटी रुपयांचे मत्स्य प्रकल्प उभारण्यात आल्याची माहिती देण्यात आली। तसेच बायोफ्लॉक प्रकल्पासाठी परफॉर्मन्स ग्रँटसाठी पात्र ठरलेल्या अक्षता देसाई यांचा सत्कार करण्यात आला। हा सध्याचा फीड मिल प्रकल्प हा जयश्री विश्वास पाटील यांना महिला प्रवर्गातून 2023-24 या वर्षी मंजूर झाला आहे। तर आज या फीड मिलला सुरुवात झाली आहे व हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी त्यांना इथून पुढे शुभेच्छा। केके न्यूज साठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे। प्रत्येक पनीर सारखं नसतं, शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर।